हातपाय धुवून आत चला. चला चला. काय रे सखू, तुला चटचट परत ये म्हणून सांगितलं होतं ना. पांडूला पण त्यासाठी पाठवलं होतं आणि तरीही तुम्ही एवढ्या उशिरा येताय. कामाला आलाही नाहीस आणि लगेच खायलाही बसलास. काम पूर्ण झाल्याशिवाय मोल मिळणार नाही. अगं आजी, तर सांगते ना मी नंतर. चल आधी आपल्याला मोरावळा करायचा आहेत ना. झालाय. झाला? अगं पण आता नको तो विषय. का नकोय? एवढ्या उरापोटावर केलाय. या पांडूने नट लावलीच होती. येणारा मालक आलाच नाही तर तसंच झालं. विश्वंभरानं मागणी रद्दच केली. आता काय करायचं एवढ्या मोरावळ्याचं? मागणी रद्द केली म्हणजे? रद्द केली म्हणजे आता तयार केलेला मोरावळा ते घेणार नाहीतच. हिरव्या आणि पिवळ्या, जांभळ्या आणि निळ्या घ्या घ्या ताज्या बांगड्या. सासूबाई, थोडं लिंबू पाणी घ्या ना, मी पुन्हा करून आणते. आजी, आपली मागणी रद्द झाली म्हणून आपण गप्प काय बसायचं? आपण पण पेटीत जाऊन मोरावळा विकू शकतो की. लयच भारी आहेस ग. अगं बुडगे, पेटीत एवढी पोरगी बांगड्या विकत होती. त्यावरूनच वाटतंय की मग आपण का नाही जायचं? आपण पण पेटीत जाऊन मोरावळा विकू शकतो की. खरंच छान कल्पना आहे सासूबाई. आपण करूया का तसे? करूया ना उमाई आजी. ए बुडके, करूया ना. पेठीत विकणार काय? मग तर फारच सोपं झालं की हो, म्हणतो मी. 4-4 वाट लागेल. हे घर इतकं चिवट कसं?